आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर आहेत। सर, काय सांगाल? मीरा रोडमध्ये आज मोठ्या प्रमाणात मनसे असेल, मराठी एकीकरण समिती असेल, शिवसेना असेल, संपूर्ण विरोधकांनी आज मोर्चा काढलेला आहे। त्याला परवानगी देखील दिली नव्हती। नाही बघा, अशा पद्धतीच्या मोर्चांना किंवा कार्यक्रमांना परवानगी देणं न देणं हे स्थानिक पोलीस प्रशासन ठरवत असतं आणि त्यामुळे त्यांनी तो काही जो त्यांना योग्य वाटला तो निर्णय घेतला। नक्कीच या संदर्भामध्ये त्यांची काही तक्रार असेल तर ती तक्रार वर जाईल आणि त्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो निर्णय घेतला जाईल। आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर प्रताप सरनाईक देखील आता मीरा रोडला गेलेले आहेत, ते देखील मोर्चात सहभागी होतील असं बोललं जाते। नाही, प्रताप सरनाईक हे मंत्री आहेत, त्याचबरोबर त्या मीरा भाईंदरच्या भागातले ते प्रतिनिधित्व पण करतात, तिथले ते आमदार पण आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही आमदार मंत्री असेल त्याच्या विधानसभा क्षेत्रामध्ये एखादी घटना घडत असेल तर स्वाभाविक त्या ठिकाणी ते जातच असतात आणि गेलंच पाहिजे, त्यात काही गैर मानायचं कारण नाही। पण विरोधकांकडून असं बोललं जाते की एकीकडे गुजराती मारवाडी समाजाच्या मोर्चाला परवानगी मिळते, पण मराठी माणसाने काढलेल्या मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नाही, आम्हाला स्वतःहून काढावा लागतोय मोर्चा। परवाच तर मराठी एकीकरणाचा तथाकथित विजयाचा जल्लोषाकरता एवढा मोठा कार्यक्रम झाला की त्याला परवानगी नाकारली का? त्यामुळे हे स्थानिक प्रशासनाचे निर्णय असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता या मुद्द्यावरनं सुद्धा जर का राजकारण करत असतील, मराठीच्या मुद्द्यावरनं करतातच आहेत, पण अशा राजकारणाला महाराष्ट्राची जनता, मराठी मनुष्य भुलणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं। आपण बघितले, हे होते भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर। कॅमेरा पर्सन सतीश सह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई। भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आता सगळे मोर्चेकरी आलेले आहेत। प्रचंड मोठी गर्दी या सगळ्या मोर्चेकऱ्यांची इथं उसळलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। पोलीस बंदोबस्त अजूनही त्या ठिकाणी असल्याचं सुद्धा आपण पाहतोय। जी गळचेपी केली जाते, आम्हाला मोर्चा काढण्यासाठी परवानगी का दिली जात नाही? जर व्यापाऱ्यांना परवानगी मिळते तर मग आम्हाला का मिळत नाही, असा थेट सवाल करत मोर्चेकरांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली। अगदी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या, धरपकड केलेल्या मोर्चेकरांनी सुद्धा शेवटपर्यंत घोषणाबाजी केली आणि या सगळ्यानंतर आता अखेर 2 तासानंतर मोर्चाला परवानगी मिळाली। हे सगळे जमलेले जे मोर्चेकरी आहेत आपण दृश्यांमध्ये पाहतोय, हे मीरा रोड रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये सध्या आलेले आहेत। पोलिसांची या ठिकाणी दडपशाही होत असल्याचा किंवा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप सातत्यानं या सगळ्या मोर्चेकरांनी केला। मोर्चाचा जो मार्ग होता त्याच्यावरून मोर्चाला परवानगी मिळण्या न मिळण्यावरून हा सगळा वाद सुरू झाला।